दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिसा ख्रिस्तवासी रेनॉल्ड डायस, ख्रिस्तवासी मेरी जोसेफ डाबरे, ख्रिस्तवासी विन्सेंट डिसोजा यांच्या प्रेमस्मरणार्थ वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी, सामुदायिक हेतूसाठी. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाला सुद्धा. कोणी वाईट मार्गाने जात असेल तर त्याला योग्य वेळी जाणीव करून द्यायला हवी, म्हणजेच त्याचं पुढचं पाऊल सन्मार्गावर पडू शकेल. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, आपली पावलं नेहमी सन्मार्गावर पडण्यासाठी या बलिदानामध्ये आणि बाळशूच्या नवनामध्ये आपण विशेष प्रकारे परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास
आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया आणि दयाधनाकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, हृदयाने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा सर्वसमर्थ बापा, तू आमचे तारण करतोस व ख्रिस्ताबरोबर आम्हाला तुझी मुले बनवतोस. आम्हाकडे दयादृष्टीने पहा. आम्हाला खरं स्वातंत्र्य बहाल कर आणि तू अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्याचे आम्हाला दान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलचे थिमिथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा याच्या आज्ञेनं ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून विश्वासातील माझा सुपुत्र थिमथी ह्याला देवपिता आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यापासून कृपा, दया आणि शांती असो. ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो. कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा आणि जुलमी होतो त्या मला त्याने विश्वास मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया केली. ख्रिस्त येशूमधील विश्वास आणि प्रीती यासह आपल्या प्रभूची कृपा माझ्यावर अगाध झाली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभो, तूच माझ्या वचनाचा भागीदार आहेस. हे प्रभो, तूच माझ्या वचनाचा भागीदार आहेस. हे देवा, माझे रक्षण कर,
कारण मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. मी प्रभूला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्याशिवाय मला सुख नाही. प्रभू, माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहे. माझा हिस्सा सांभाळणारा तूच आहेस. प्रतिसाद. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा भागीदार आहेस. प्रभूने मला बोध केला आहे, त्याला मी धन्यवाद देतो. माझे अंतर्यामीही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्यापुढे प्रभूला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. प्रतिसाद. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा भागीदार आहेस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत. प्रतिसाद. हे प्रभू, तूच माझ्या वतनाचा भागीदार आहेस. जयघोष. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना दाखला दिला की आंधळाच आंधळ्याला वाट दाखवू नेऊ शकतो काय. दोघेही काचेत पडतील की नाही. शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तो आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस. अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे. अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले प्रभू ख्रिस्ताने उच्चारलेले. असं म्हटलं जातं की निंदकाचं घर असावं शेजारी. आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौल म्हणतो, मी पूर्वी निंदक होतो, तरी देवाने माझ्यावर भरभरून दया केली. मी प्रभू येशूचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. कारण मी पूर्वी ख्रिस्ताची निंदा केली, ख्रिस्ताच्या आणि ख्रिस्ती बांधवांचा छळ केला, जुलूम केला. संत पॉल स्वतःला अपात्र आणि पूर्वी अविश्वासू म्हणत असताना तो त्याबद्दल देवाचे आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. परमेश्वर कधी कोणाला कसे निवडील याचा भरवसा नाही, नेम नाही. दमस्काच्या वाटेवर जात असताना सौलाचा पौल झाला, अरे माझा छळ का करतोस.
आणि त्याचं परिवर्तन झालं आणि त्याने परमेश्वराची सुवार्ता गाजवली. तो श्रद्धेने म्हणू लागला, मी नाही तर माझ्यामध्ये ख्रिस्त जगत आहे. जगतो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगतसे मम जीवनी. आजच्या शुभवर्तमानातला पहिला मुद्दा असा की प्रभू सांगतो, आंधळाच आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही. ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, ज्या आंधळ्याला स्वतःचा मार्ग दाखवण्यासाठी इतरांची गरज भासते, तो दुसऱ्यांना कसा मदत करू शकतो? ह्यात धोका हा की ते दोघेजण खड्ड्यात पडतील. त्यामुळे ख्रिस्त सांगतो, जे शिष्य इतरांना मदत मार्गदर्शन करू इच्छितात त्याने प्रथम आपल्या गुरुसारखे व्हायला हवं. गुरुकडून न शिकला तर त्यांनी इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करू नये, तर त्याने प्रथम शिकवण किंवा शिक्षण घेणं अत्यावश्यक आहे. ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, जीवनामध्ये चांगले आणि वाईट, पाप आणि पुण्य ज्याला पूर्णपणे माहीत आहे, ज्ञान आणि अज्ञान जो जाणतो, म्हणजे ज्याला चांगल्या गोष्टीचं ठाव ठिकाण आहे, अशीच व्यक्ती इतरांना सल्ला देऊ शकते. चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला मार्गदर्शन करून त्याला सन्मार्गावर आणू शकते. इथं आंधळ्याला दिसत नाही, तो इतरांना कसा मार्ग दाखवू शकतो? तो दाखवू लागला तर कदाचित दोघांचा कपाळमोक्ष होईल, असं ख्रिस्ताला इथं स्पष्टपणे नमूद करायचं आहे. आजच्या शुभवर्तमानातला दुसरा मुद्दा ख्रिस्त आपल्यापुढे मांडत आहे. पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक. ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, न्याय करण्याविषयी आणि दोषी ठरवण्याविषयी आपल्याला अधिक स्पष्टपणे प्रभू ख्रिस्त सांगत आहे. इतरांचे दोष दाखवण्या अगोदर अंतर्मुख होणं अत्यावश्यक आहे. ज्या व्यक्ती आपण दुसऱ्यावर बोट दाखवतो त्यापेक्षा आपण मोठ्या प्रमाणात अपराधी आहोत याची जाणीव आपण स्वतःच 3 बोटे आपल्याकडे दाखवून करत असतो. जेव्हा तुम्ही इतराकडे 1 बोट दाखवता तेव्हा बाकीची 3 बोटं स्वतःकडे वळलेली असतात, म्हणजे स्वतः त्या दोषी माणसापेक्षा कितीतरी पटीनं दोषी असतो. प्रिय बंधुभगिनींनो, आपण दुर्बळ असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी असतात, आपले अवगुण असतात. मग अहंकार, गर्व, स्वार्थी वृत्ती, अपशब्द बोलण्याची वृत्ती, दुसऱ्याची निंदा नालस करण्याची वृत्ती किंवा इतराविषयी वाईट बोलण्याची वृत्ती, दुसऱ्यावर बोट दाखवण्याची सवय, अशा वृत्तीने आपण बाहेर काढून टाकायला हवी. जे काही आपल्यामध्ये देवापासून आपल्याला विभक्त करते ते आपण आपल्या जीवनातून काढणं अगत्याचं आहे. आपणास ठाऊक असेल, मुसळ मोठे असते, कुसळ लहान असते. कोणी वाईट मार्गाने जात असेल तर त्यांना त्याच वेळी जर आपण जाणीव करून दिली तर कदाचित आपल्या जाणीवेनं त्या व्यक्तीची पावलं सन्मार्गावर पडण्यासाठी परमेश्वर त्याच्या जीवनातला प्रकाश बनवू शकतो. आपल्या कुटुंबातलंच उदाहरण घ्या ना.
आपल्या कुटुंबातली लहान मुलं जर अपशब्द बोलत असतील, वाईट कृत्य करत असतील, तर आईवडिलांनी किंवा थोरांनी त्याला वेळीच करेक्ट केलं तर त्या मुलाला सन्मार्गावर चालण्यासाठी मदत होते. परंतु आपल्या आईवडील किंवा थोरांची वागणूक त्या मुलाला मार्गदर्शन करण्यासारखी चांगली असायला हवी. प्रिय बंधूंनो, आजच्या बलिदानामध्ये आणि प्रभुभोजनामध्ये आणि त्याचप्रमाणे बाळशुच्या नवेनामध्ये आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया. सन्मार्गावर चालण्यासाठी, कुमार्ग सोडण्यासाठी, म्हणजेच जो मार्ग पौलाने निवडला ख्रिस्ताची स्वार्थ गाजवण्यासाठी, ही स्वार्थ गाजवण्यासाठी आपल्याला परमेश्वरी मार्ग सापडेल. आमीन. बंधुभगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे शांतिप्रिय आणि प्रेमळ परमेश्वरा, आमचं हे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्याबरोबर आमचं सख्य घडून आण. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेमभावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचं स्मरण करतो. श्रद्धाभावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवानं परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय 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 जयकार प्रभु
खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचाच उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत अशी आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरले तुझ्या ख्रिस्तबेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आपले महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वश झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रसिद्ध व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. परमेश्वरी मार्गावर चालण्यासाठी प्रभू येशूने जी प्रार्थना शिकवलेली आहे ती स्वर्गीय पित्याला हाक मारून आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला,
मी तुम्हासाठी शांती राखून देतो. मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्य जी असून सदाच प्रदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावलेले सर्व जण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझे शब्द व तुझे संस्कार आमचं अन्न आणि जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेले हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यासाठी समर्थ करो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. बाळ येशू नोवेना. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन
या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसवं पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमानं प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडले जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळाची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी परदेशी परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचे जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील अपयश, नैराश्य, वेदना यांनी आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजोळ्यात, गाव परिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तू आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानव जातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आम्हाला सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमानं क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलासाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र या धर्तीवर एक बालक होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. तुझ्या बालपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर.
त्यांची वाढ तुझ्याप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात हो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचं संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचे जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्यानं, शिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि तुझ्या कृपा वर्षावानं त्यांचे जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळवत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.